मराठी हॉटस्पॉट हे यूट्यूब चॅनल आहे. तर या चॅनलचं देखील कौतुक करावं तेवढं कमी, कारण सगळ्यांच्या मोबाईलमध्ये अगदी यूट्यूब चालू केलं आणि कीर्तनाचं कुठलंही नाव टाका. अगोदर कुठलं चॅनल जर त्याच्यावरती चॅनलवरचे व्हिडिओ पाहायला आपल्याला मिळत असतील तर त्याच्यामध्ये मराठी हॉटस्पॉट हे एक नाव येतं. आणि फार चांगली सेवा संप्रदायाची. अगदी कोरोनाच्या काळात तर यांनी कुठं सप्ताह बंद पडले ते जाणूच दिलं नाही, म्हणून त्यांचे फार उपकार आहेत. तर अशा पद्धतीनं महाराष्ट्रभरामध्ये या रुईच्या कार्यक्रमाला पोहोचवण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत. पण एवढ्या सगळ्या निवडक मंडळीला तुम्ही इथे एकत्र आणलं म्हणजे गावकरी किती हुशार आहेत. पण गावकऱ्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुंदर असा मंडप आहे, पवित्र प्रांगण आहे. या हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर किती लाइटिंग लावल्या, किती बैठक व्यवस्था चांगली आहे, फरशा किती भारी आहेत, स्टेज किती सुंदर आहे. याही पेक्षा इथे पावित्र्य आणि मंगलमयता किती आहे हे जाणून घ्यावं लागतं, त्या अंतःकरणानं जाणावं लागतं. हे मांगल्य तुम्हाला अशीच सगळं डेकोरेशन करा, असंच सगळं एखादी जागा बदला, फक्त सगळं हेच करा. पण जे पावित्र्य आणि मांगल्य असताना ते जागा बदलल्यानं किंवा डेकोरेशन केल्यानं मिळत नसतं, ते मूळचंच असावं लागतं. म्हणून मूळच्याच या जागेवरती हनुमंतरायाच्या कृपेनं एक मांगल्य, एक सात्विकता, पावित्र्य या जागेमध्ये आहे. आणि त्याची जाणीव ही अंतःकरणाला होत असते, ती शब्दात मांडता येत नसते. विठाल विठाल तसा वेळ खूप झालेला आहे, उशीर होतोय आणि कीर्तन चालू करण्यासाठी उशीर झाला. जास्त उशिरापर्यंत लांबवायचं नाही, आपल्याला वेळेमध्ये सोडायचं. त्याच्यामुळे जास्त न लांबवता माझ्या अज्ञानानं एखाद्या महत्त्वाच्या महाराज मंडळीचं नाव राहिलं असेल, येथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार असतील, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं मोठी असणारी मंडळी आमचे चोपदार बाबा आहेत आणि माझ्या विद्यार्थिनी आहेत. बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था काढण्याचं धाडस केलं. मागच्या 14 ते 15 वर्षापासून ती आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था चालवते. आमच्या सुनीताताईंची जशी संस्था आहे अगदी तशीच मुलींची वारकरी शिक्षण संस्था चकलंबा या गावी कल्याण स्वामी संस्थांच्या अंतर्गत आम्ही चालवतो. त्या संस्थेमध्ये आध्यात्मिक शिक्षण घेणाऱ्या माझ्या विद्यार्थिनी, आणखी सर्व ज्ञात अज्ञात महाराज मंडळी, या सर्वांच्या मध्ये ईश्वराचं चिंतन पाहू. विठाल विठाल ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात त्याचा अर्थ अगोदर तुमच्या समोर मांडते. मग अर्थ मांडला की वेळेमध्ये जिथपर्यंत अभंगात प्रवास करता येईल तेवढाच करू, जिथे वेळ थांबेल तिथे अभंग सोडवायचा थांबू. अर्थ अगोदर जाणून घ्या. काय म्हणतात माझे जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये? संतांची पायी हा माझा विश्वास. आम्ही विश्वास कुठे ठेवला? संतांच्या चरणावरती ठेवला. आणि विश्वास आणि लगेच उत्तरार्धामध्ये म्हणतात सर्व भावे दास. सर्व भावे दास झालो त्यांचा. संतांच्या चरणावर आम्ही विश्वास ठेवला आणि सर्व भावे आम्ही दास्यत्व स्वीकारलं. परिणाम असा झाला, त्याचं फळ आम्हाला असं मिळालं. तिची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत काय करतात? तिची माझे हित करीती सकळ. काय हित करतात? का देवाच्या कृपेस पात्र व्हावं एवढं योग्य आम्हाला बनवतात संत. परमार्थाच्या पथावरती चालत असताना, साधना करताना एखादा साधक जर थकला तर माझे संत आईची भूमिका बजावतात. चालताना लेकरू थकलं तर माई कडेवर खांद्यावर घेते उचलून. तशीच भूमिका संतांची आहे. भागलिया माझा वाहतील कडीये, त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांची आणि जोडे सर्व सुख. संतांची कृपा आपल्यावरती व्हावं, संतांनी कडेवर आपल्याला उचलून घ्यावं आणि संतांच्या कृपेस आपण पात्र व्हावं, याच्यासाठी विश्वास आणि समर्पणाच्या सोबत आणखी आमच्याकडे काय असलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे काय होतं ते ऐका. आम्ही कशा भूमिकेमध्ये जगलो संतांच्या सोबत. तुका म्हणे शेष घेईन आवडी किंवा सेवीन आवडी,
वचन न मोडी बोलिले ते. संतांच्या बाबतीमध्ये आम्ही असे वागू, त्यांचं उचिष्ट सेवन तर करू, पण संतांच्या मुखातून पडलेलं बाहेर पडलेलं प्रत्येक वाक्य आम्हाला वेदाच्या वाक्या एवढं प्रमाण असेल अशा भूमिकेमध्ये जगू, जेणेकरून आमचं कल्याण होईल आणि संतांची कृपा आमच्यावरती होईल. अशा अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. याचं विस्तृत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करू. विठाल विठाल गोड महात्म्याचा गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारांची वेगळी ओळख मला करून देण्याची गरज नाही. तुकोबारांच्या बद्दल बोलताना सांगतात, किंबहुना जे सत्य आहे, माझे जगद्गुरु तुकोबाराया वारकरी संप्रदायाचा कळस आहेत. माझे जगद्गुरु तुकोबाराया पाचव्या वेदाचे जनक आहेत. माझे जगद्गुरु तुकोबाराया सदेह वैकुंठ गमन ही अद्भुत गोष्ट या मृत्यूलोकामध्ये ज्यांनी घडवून आणली असे माझे जगद्गुरु तुकोबाराया आहेत. माझे जगद्गुरु तुकोबाराया यांची उंची एवढी आहे, माझ्या तुकोबारायांची उंची सांगितली एका अभंगामध्ये. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, हो तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनु रेणू या तो कडा, अनु रेणू या तो कडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. अनुरेणुया थोकडा, तुका आकाशा एवढा. अनुरेणुया थोकडा, तुका. बोलत नाही का तुम्ही? रुई तुकोबारा किती उंच आहेत? महिला मंडळ झोपल्या का काय? आहेत ना जाग्या तुम्ही? तुका आकाशा एवढा. कधी कधी लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न करते, पण मन राहत नाही माझं कधी. माझं मन म्हणते माझ्या जगद्गुरु तुकोबारांची उंची आभाळा एवढी नाही. पण पुढचं ऐकल्यावर कानाचं समाधान होईल तुमच्या. माझ्या जगद्गुरु तुकोबारांच्या उंचीला सांगण्यासाठी आभाळ काय? ऐका, माझ्या तुकोबारांची उंची एवढी आहे, माझ्या महाराजांच्या उंची पुढे आभाळ सुद्धा ठेंगण आहे, एवढे माझे तुकोबाराय उंच आहेत. आभाळ काय आहे? ठेंगण आहे, बुटकं आहे. त्याही पेक्षा उंच माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. पण माझ्या तुकोबारायांचं अंतकरण पहा. लक्षात घ्या, आता एक गोष्ट ऐका. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगताना सांगतो आपण आभाळा एवढे उंच आहेत, असू द्या आभाळा एवढे उंच किंवा त्याही पेक्षा उंच असू द्या. पण सांगू, माणसाची उंची ही माणसाच्या शरीरावर कधीच नसते. माणसाची उंची ही माणसाच्या विचारावर, व्यक्तिमत्वावरती असते. कुठे असते माणसाची उंची? असं दिसायला उंच 7.5-8 फूट उंच, पण वरचा मजला खाली, डोक्याचा पत्ताच नाही. बोलायला लागलं तर काय बोलावं याचं भान राहत नाही, तोंड ताब्यात नाही, जगण्याची शिस्त नाही, वागण्याची शिस्त नाही, बोलण्याची शिस्त नाही. मग या उंचीला अर्थ आहे का काही? झोपले का तुम्ही रुईकर? मग माणसाची उंची ही शरीरावर नाही महत्वाची, माणसाची उंची ही माणसाच्या विचारावर अवलंबून असते. ज्याचे विचार सुंदर तो माणूस त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उंच आहे, श्रेष्ठ आहे, महान आहे. मग शरीरानं उंची गाठण्यापेक्षा विचाराची उंची वाढवण्याचा प्रयत्न माणसानं करावा, जेणेकरून समाजामध्ये आपलं आगळं वेगळं स्थान निर्माण होईल. विठाल विठाल माझे जगद्गुरु तुकोबाराय आभाळाहूनही मोठे आहेत, पण माझ्या तुकोबारायांचं अंतकरण पहा, माझ्या तुकोबारांचा विचार पहा, माझ्या तुकोबारांच्या महाराजांच्या अंगी असणारे गुण पहा. आभाळा एवढे उंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देवा लहानपणा
आज सगळ्यांना मोठं व्हायला नाही का माणसाला लहान व्हावं असं वाटतंय नाही ना. पण महाराजांची प्रत्येक गोष्ट ही माणसाला विचारात पाडणारी आहे. विचाराची प्रगल्भता ज्यांना प्राप्त झाली, ज्यांच्या विचारातून अनेकांच्या विचाराला गती मिळाली, असे माझे महान असणारे जगद्गुरु तुकोबाराया महाराजांचं वर्णन मी किती करू. वैराग्यमूर्ती संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराया जनमानसाकडे पाहतात, महाराजांची गोष्ट लक्षात येते. या लोकांना काही मोलाच्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. यांच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची कमी नाही, पण तरीही अस्वस्थ आहेत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. प्रत्येक जण काही ना काही मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, पण त्या प्रयत्नाला त्याला यश प्राप्त होत नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये आशा अपेक्षा आहेत, पण त्या आशेची निराशा होते. प्रत्येक जण अस्वस्थ आहे. एखादं काम करायला जातोय पण मनामध्ये भीती आहे, या कामामध्ये कोणी विस्कळीतपणा आणल का काय. म्हणजे प्रत्येक माणूस कसा आहे, अस्थिर आहे, अस्थिर आहे, भयभीत आहे, दुःखी आहे, विचलित आहे. ही सामाजिक स्थिती आज लोकांची. सगळं घरामध्ये काही नाही म्हणून नाही, पण माणूस स्थिर नाही. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, जो देखे सो दुखिया बाबा. प्रत्येक जण अस्थिर आहे, भयभीत आहे, बेचैन आहे. अशी माणसाची अवस्था आहे. बसला तिथे तुम्ही, पण घरात कुठून पाणी शिरत असेल का. पाऊस चालू आहे ना. प्रत्येक जण बेचैन आहे, अस्थिर आहे. एखादं काम करायला जातोय जीव, पण ते काम हाताला धरल्यानंतर त्याला यश येईल का नाही, यश येईपर्यंत कुणाला कळू द्यायचं नाही, कारण माणसावर आज विश्वास नाही राहिलेला आहे. अशी माणसाची अवस्था झाली. एखादं मोलाचं काम माणूस करायला गेला तर माणूस आपल्या बायकोला सुद्धा लवकर सांगत नाही का, हिला सांगा, पण ही जर चार चौघीत बोलून बसली तर धरलेल्या कामामध्ये कोणीतरी विस्कळीतपणा आणल. आजकाल माणसं विश्वास ठेवण्याच्या पात्र राहिलेले नाहीत. अशी अवस्था माणसाच्या मनाची आहे. आणि याच अवस्थेचा अभ्यास जगद्गुरु तुकोबारायांनी केला आणि महाराजांच्या लक्षात आलं, अरे ही स्थिर, समाधानी आणि यांच्या जीवनाला यश, विश्वास ठेवण्याचं योग्य ठिकाण सापडल्याशिवाय यांना मिळणार नाही. मग विश्वास ठेवायचा कुठे, आम्ही कुठे ठेवला ते यांना सांगू, हे ठरवतील यांना कुठे विश्वास ठेवायचा. तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संतांची हे पायी हा माझा विश्वास आहे. संतांची हे पायी हा माझा विश्वास आहे. संतांची हे पायी हा माझा विश्वास आहे. संतांची हे पायी हा माझा विश्वास. 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 सर्व भावदास झालो दाता. सर्व भावदास झालो दाता. त्याची माझ्या हिता करती सके. त्याची माझ्या हिता करती सके.
माझा विश्वास संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा सर्व भावे दास झालो त्यांचा हो हो संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आम्ही विश्वास कुठे ठेवला. कान देऊन ऐका सज्जनांनो, प्रत्येक माणसाचं जीवन हे विश्वासावर चाललेलं आहे. कशावर चाललंय? विश्वासावरती. ऐका, कुठेही जा, कोणतंही काम करा, काहीही क्रिया करा, कर्म करा, ते करत असताना त्याच्या पाठीमागे विश्वास आहे. घरामध्ये काहीतरी अडचण आहे आणि हॉटेलमध्ये जेवायला जाण्याची वेळ आली. हॉटेलच्या मालकाला आपण जेवण मागितलं, वेटरनं जेवण आणून दिलं, जेवायला आपण बसलो, ते जेवण ताजं आहे, शिजवलेलं आहे, पक्वान चांगलं आहे, त्याच्यामध्ये झुरळं वगैरे पडलेले नाहीत, ते काही खराब नाही आणि त्याच्यामध्ये मुंग्या सुद्धा मुक्कामाला नव्हत्या. हा आपला त्या जेवणावरती आणि हॉटेलच्या मालकावर असणारा झोपल्या का काय बोलत चला खाली बसलेले, हा आपला त्या हॉटेलवरच्या मालकावर असणारा आणि जेवणावर असणारा काय आहे? विश्वास आहे. डॉक्टरांकडे गेलो आपण आणि तब्येत बरी नाही, डॉक्टरांनी इंजेक्शन द्यायचं ठरवलं. इंजेक्शन घेत असताना पैसे देऊन आपण औषध घेतो, इंजेक्शन घेतो. त्या इंजेक्शनमध्ये औषध कसलं भरलंय? आजार बरा होण्याचं भरलंय का आजार वाढण्याचं भरलंय हे आपल्याला माहिती नाही, पण त्या डॉक्टरवर आपल्या असणारा आपला काय आहे? विश्वास आहे. याला काय म्हणायचं? विश्वास म्हणायचं. आता ऐका, आपल्याला जायचं आहे शिर्डीला. गाडीमध्ये बसलो आपण, शिर्डीला निघालो. गाडीमध्ये बसल्यानंतर गाडीचा जो चालक आहे, ड्रायव्हर, तो सुखरूप आपल्याला शिर्डीला पोहोच करणार आहे. ड्रायव्हरच्या तोंडाचा वास वगैरे काही येत नाही, तो शिस्तीत तिथपर्यंत पोहोच करणार आहे. हा ड्रायव्हरवर असणारा आपला विश्वास आहे. तोंडा मागितला, हुंडा दिला आणि आपण अमुक घरामध्ये आपली मुलगी दिली, आपल्या लेकराला सुखात सांभाळतील, हुंड्याच्या पाठीमागे असणारा विश्वास. 1 रुपया हुंडा घेतला नाही आणि दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून आणली. हुंडा न घेण्याचा उद्देश एकच, तिनं म्हातारपणी आपल्याला सांभाळावं, याची जाणीव ठेवावी की गरिबाचं लेकरू आहोत आपण, श्रीमंताच्या घरात आलो, अरे रुपया सुद्धा हुंडा आपल्या बापाकडनं घेतला नाही, या विचारानं, या गोष्टीच्या जाणीवेनं ती म्हातारपणात आपल्याला सुखात सांभाळेल. हा त्या मागचा काय आहे? आपला विश्वास. म्हणजे माणसाची प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया ही विश्वासावर अवलंबून आहे. विश्वास, विश्वास, विश्वास. विश्वास या शब्दामध्ये अक्षर किती आहेत? तो विश्वास याच्यामध्ये अक्षर किती आहेत? 4 अक्षर, कोणी म्हणत असेल 3 अक्षर, पण एक जोड अक्षर आहे. तर हा 3.5 अक्षरी शब्द आहे. विश्वास हा शब्द काय आहे? 3.5 अक्षरी आहे. विश्वास शब्दामध्ये 3.5 अक्षर. आपलाच देह आपल्या हातानं मोजा, किती आहे? बोलत नाही का तुम्ही? आपलाच देह आपल्या हातानं मोजा, किती आहे? याचा अर्थ या 3.5 हाताच्या देहाचं संबंध जीवन 3.5 अक्षरावर अवलंबून आहे. या 3.5 हाताच्या नरदेहाचं पूर्ण जीवन 3.5 अक्षरावर ते अवलंबून आहे. एवढा मोलाचा हा शब्द माणसाच्या जीवनामध्ये आहे, त्याचं नाव आहे विश्वास. या विश्वासावरती सगळं जग चाललेलं आहे. कधी कधी आपण विश्वास ठेवतो, तो विश्वासानं आपली व्यावहारिक कामं होतात, पण कधी कधी विश्वासाला तडा जातो. कधी कधी विश्वासानं कामं सुद्धा होतात. त्याच्यावर एक छोटंसं उदाहरण सांगते मी तुम्हाला. उदाहरण सर्वांच्या परिचयाचं आहे, कान देऊन ऐका. एक सद्गृहस्थ होते, त्यांनी 2 तरणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि त्या तरण्या गोऱ्यांना शेतामध्ये घेऊन निघाले. तरण्या गोऱ्यांना शिस्तीमध्ये चालायची सवय नसते. जशी ती तरणी गोरी बैलगाडीला जुंपल्यानंतर शेतात निघाली, तशी वदाडक 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 पळायला लागली. अगदी बरोबर नितीन बाबा, पळायला लागली ती. दिवसभर शेतातलं काम त्या ग्रहस्थानं पाहिलं. ती
बैल शेतामध्ये सोडली होती सायंकाळच्या वेळेला. पुन्हा ती तरुणी गोरी बैलगाडीला जुंपली आणि तो गृहस्थ गावाकडे निघाला. पण जशी गाडी गावामध्ये आली, गावाच्या जवळ आली, तसं नाकात वारं शिरल्यासारखं झालं. कोणाच्या? बैलांच्या का बैलाच्या मालकाच्या? बैलांच्या. त्या तरण्या गोऱ्यांच्या नाकात वारं शिरल्यासारखं झालं. सुसाट वाऱ्यासारखी पळायला लागली. अशी वेगानं पळतात, अशी वेगानं पळतात, थांबतात थांबना, मागे ओढण्याचा प्रयत्न करतात, पण काही ती बैल थांबायला तयार नाहीत. एवढी पळतात, पळता पळता बैलांच्या नाकातली व्यसन तटकन तुटली. गाडीवरचा ताबा सुटला. गृहस्थ घाबरला. आता त्याला भीती वाटू लागली, ही वेगानं पळणारी गाडी कुणाच्या अंगावर जाते की काय. कारण पुढे माणसं होती. रस्त्यावरच्या लोकांना म्हणायचा, दादा, बाबा, काका, जरा बाजूला सरका. आणि रस्त्यावरची लोक याला म्हणायचे, हे दादा, जरा दमानं गाडी चालव. अरे किती वेगानं गाडी पळते तुझी. अरे गाडीवर जरा ताबा ठेव, ही गाडी कुणाच्या अंगावर जाईल, जरा दमानं गाडी चालव. कोण म्हणत होतं? रस्त्यावरची माणसं. जरा हळूहळू गाडी चालव. ए दादा, रे भैया, हे भैया गाड़ी वाला गाड़ी दिरे आकरे गाड़ी दिरे आकरे गाड़ी दिरे आकरे भैया गाड़ी वाला गाड़ी दिरे आकरे गाड़ी दिरे आकरे गाड़ी दिरे आकरे गाड़ी तेरी रंगी बिरंगी गाड़ी तेरी रंगी बिरंगी बैल तेरे गुलदार हाकने वाला चैन चलेला हाकने वाला चैन चलेला बैठने वाला लाल रे भैया रे भैया भैया रे भैया रे भैया गाड़ी वाला गाड़ी तेरे आगे गाड़ी तेरे आगे गाड़ी तेरे आगे ए दादा, रे भैया, भैया गाड़ी वाला गाड़ी धीरे आखरे. दादा, जरा दमानं गाडी चालव. अरे तुझी गाडी वेगानं पळते. तो गृहस्थ सांगत होता हात जोडून, दादा, बाबा, काका, खरं सांगू तुम्हाला, बैलांच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, ही माझ्या ताब्यात नाही राहिलेली. तुम्ही मला सहकार्य करा, रस्त्यावरनं बाजूला व्हा. लोक शहाणी होती, रस्त्यावरून बाजूला सरकत होती. गाडी गावच्या वेशीमध्ये आली आणि गावच्या वेशीमध्ये होती शांता काकू. शांताबाई माहिती आहे ना, नाव शांताबाई, पण अख्ख्या रुईला झोप नाही. ती शांता काकू रस्त्यावरती उभी होती. कशाला काय होती मला माहिती नाही. काकूला पाहिलं आणि हे थरथर कापायला लागलं. काकूला पाहुणे म्हणतात, काकू बाजूला सरका, सरका बाजूला, गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, सरका बाजूला, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल तुम्हाला, व्हा बाजूला. काकूनं बाजूला सरकायला पाहिजे, पण काकूला सकाळपासून भांडणाचा क्लासच नव्हता झाला. कुठे भांडणाचा तास झाला नव्हता. ही म्हटले, चांगलं गिऱ्हाईक सापडलं. तिने डोक्यावरचा पदर खांद्यावर घेतला, खांद्यावरचा कमरेला खोचला आणि म्हटले, येऊ देस तुझी गाडी, आता दाखवतेस तुला. हा म्हणतो, काकू भांडण नंतर घेऊ, खेळू आपण, पण अगोदर बाजूला सरका, चाक पायावरून जाईल, पाय मोडल तुमचा, दुखापत होईल. काकू म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या. मी कशी म्हणू आता, नाही सरकणार बाजूला. हे काकूल तिला येऊन बोलत होतं, पण काकूनं काय ऐकलं नाही. गाडी भर्र आली, चाक पायावरून गेलं, पाय मोडला. काकूनं दवाखान्यात जायचं तर पोलीस स्टेशनमध्ये गेली. याच्यावर केस नोंदवली, केस कोर्टात गेली, कोर्टातून बोर्डावर आली. हे घरात रडत बसलं. बायको म्हटली, असं काय रडत बसलात, उठा आणि जा वकील लावा, निर्दोष मुक्त व्हा. आलं वकिलाकडे. वकील साहेब, 7 पिढ्याला कोर्ट कचेरी माहिती नाही हो, पण या बाईमुळे माझ्यावरती ही वेळ आली. वकील साहेब, तिला सांगत होतो मी, बाजूला सरका, बाजूला सरका, पण माझं ऐकलं नाही. पाय मोडल, दुखापत होईल, मोठ्यानं ओरडून सांगत होतो, पण तीच म्हटली, नाही सरकणार बाजूला, रस्ता काय तुझ्या. हे किती वेळा सांगू मी तुम्हाला. वकील साहेब म्हटले, तुमचा काही दोष नाहीये, आता जे मला सांगितलं ते आतमध्ये जाऊन सांगा. म्हणे, मी अक्षर शत्रू माणूस आहे,
अंगठे बहादर आहे आणि आतमध्ये गेल्यावर थरथर कापून डोक्यात जे ते सुद्धा विसरून जाईल आणि काहीच दोष नसताना माझ्यावरती दोष लागल. काहीतरी असा मार्ग काढा की मी याच्यातून निर्दोष मुक्त झालो पाहिजे. वकील साहेब म्हटले ठीक आहे, तुमच्या डोक्यात जर काही राहत नसेल तर एकच काम करा, आतमध्ये कटघऱ्यात तुम्हाला उभं केल्यानंतर कुठलाही प्रश्न विचारला तरी उत्तर एकच द्या. म्हणे काय? म्हणे बुईंग. म्हणे यानं मी सुटल का? म्हणे विश्वास आहे का तुमचा माझ्यावर? हा म्हणे विश्वास आहे. म्हणे जर विश्वास असेल तर सांगतो तेवढंच करा. 20,000 केस फायनल करायची ठरली आणि हे गृहस्थ कटघऱ्यात आले, उभे राहिले. समोर शांता काकू होती, जज साहेब वरती त्यांच्या जागेवरती होते. वकील आले. वकिलानं याला विचारलं नाव काय तुमचं? याला सांगूनच ठेवलं होतं उत्तर काय द्यायचं. हे म्हटलं बुईंग. वडिलांचं नाव बुईंग, आडनाव बुईंग, गाव बुईंग, तालुका बुईंग, जिल्हा बुईंग. ही बाई कोण? बुईंग. मग तर जोरातच बुईंग केलं. शांता काकूचे तळपायाच्या आग मस्तकाला गेले. काकू म्हटले जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय. काल तर जोरात म्हणत होता काकू बाजूला सारखा बाजूला सारखा. माझा गाडीवरचा ताबा सुटला, बैलाच्या नाकातली व्यसन तुटली, चाक पायावरून जाईल, दुखापत होईल. मी म्हटले रस्ता काय तुझ्या? एवढं सगळं बोलणं झालं. हे कुणी कुणाला सांगितलं? रुईकर काकून जज साहेबांना सांगितलंय. काल सांगत होतं मला बाजूला सारखा बाजूला सारखा, पण मीच बाजूला गेले नाही. काल मोठ्या मोठ्यानं बोलत होतं पण आज बुईंग बुईंग करताय. हे काकून जज साहेबांना सांगितलं. का साहेबांच्या लक्षात आलं दोषी ही बाई आहे, बाबाचा काही दोष नाही. धरलं तिला टाकलं कस्टडीमध्ये. याला निर्दोष मुक्त केलं. हे नर 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 करतच घरी आलं. बायकोला म्हटलं अगोदर कुरडई पापड भजे करण खाऊ दे मला पोटभर. त्यानं कुरडई पापड भजे केले. यानं 10 भजे एकदाच तोंडात भरले. सगळून आतमध्ये ढकलायचे. तेवढ्यात वकील दारात हजर. ओ ग्रहस्थ, तुम्हाला निर्दोष मुक्त केलं, इथं येऊन भजे खाता, माझ्या पैशाचं काय? ते म्हटलं बुईंग. रुईकरांना माझी विनंती आहे, कीर्तन झाल्यावर मला बुईंग करू नका म्हणजे झालं. हो रवी बाबा, असं काही करणार नाहीत पण हा, जरी मला बुईंग केलं तर मी इथंच बशीन, कुठंच नाही जाईन. विठाला विठाला दादा, व्यवहारामध्ये जर आपण विश्वास ठेवला तर आपली ही छोटी मोठी कामं होतात. पण मी विश्वास नाही देऊ शकत तुम्हाला की 100% व्यवहारातली कामं विश्वास ठेवल्यानंतर होतच असतात. कधी कधी जीवन जगत असताना व्यवहारिक विश्वासाला कधीतरी तडा जाण्याची शक्यता असते. माझ्या कीर्तनामध्ये काजीबाई कीर्तन चालू झाल्यापासून रडत होत्या. मी अख्खं कीर्तन त्या आजीकडे पाहूनच केलं. म्हटलं बाई, कदाचित या आजींच्या अष्टसात्विक भाव जागे झाले दिसतात. कंठी प्रेम दाटे, नयने नीर लोटे, हृदयी प्रगटे, रामरूप प्रगटला का काय जाऊन पाहावा. म्हणून उडी मारली कीर्तन संपल्यावर आणि थेट आजीच्या जवळ जाऊन बसले. म्हटलं आजी, कीर्तन कळालं वाटतं तुम्हाला? आजी म्हटल्या हो दीदी, कीर्तन खूप कळालं. म्हटलं आजी, पूर्ण कीर्तनात तुम्ही रडत होतात, कीर्तनातलं काय काय पटलं? दीदी, जे घरादारातलं सांगितलं ते तर जास्तच पटलं. म्हणजे घरादारातलं सांगितलेलं पटतं माणसाला जास्त. आजी, एवढ्या रडतात तुम्ही, माझ्या कीर्तनातलं तुम्हाला पटलं, मग तुम्हाला घरात काही त्रास आहे का? जे आहे ते बरं आहे दीदी. म्हटलं आजी, तसं मनात घर करून ठेवू नका, मन मोकळं करा. जर मन मोकळं झालं नाही आणि मनातच ठेवलं की लगेच कुई येण्याची शक्यता असते. म्हणून माणसाचं मन मोकळं असावं नेहमी. हा, रडून मोकळं व्हावं माणसानं, बोलून मोकळं व्हावं. आजी, तुम्ही मला सांगा काय दुःख आहे तुम्हाला? आजोबा काही त्रास देतात का? दीदी, माझ्या म्हाताऱ्यासारखं म्हातारा अख्ख्या रुईत नाही. हा, म्हटलं आजी, एवढं चांगलं म्हातारं आहे तुमचं? कशावरून चांगलं आहे असं ठरवलं तुम्ही? काय सांगू दीदी, 50 वर्षाचं काळ गेला माझा माझ्या म्हाताऱ्यासोबत प्रपंचाचा. तारुणपणामध्ये कापूस वेचायला जाताना, सोयाबीन काढायला जाताना, ऊस खुरपायला जाताना कुणाचे वांगे, कुणाचे दोडके, कुणाच्या मिरच्या पदरात घालून घेऊन येत होते. लोक भांडायला यायची मला. किती जरी लोक भांडायला आले तरी माझं म्हातारं माझ्याच बाजूने बोलत होतं.
तिला काय माहिती भाकरीमुळे बोलत होतं ते. नाही बोलावं तर भाकरीची पंचायत होईल. माझ्याच बाजूनं बोलत होतं. म्हटलं पटलं आजी मला, असंच असावं पती पत्नीचं प्रेम, काही हरकत नाही, म्हातारं चांगलं आहे. पोराचा काही त्रास आहे का दीदी? माझ्या पप्यासारखा पप्या अख्ख्या रुईत नाही. म्हटलं काय करतोय पप्या? रोज एका कीर्तनाला जातो, दूर दूरच्या गावाला जातो. म्हटलं पप्याला काही नोकरी वगैरे आहे का? नोकरी नाही. मग कसा जातो? एसटीनं जातो का? म्हणे गाड्या बंद आहेत. कशानं जातो? म्हणे मोटरसायकलवरती जातो. आजी मोटरसायकलवर पप्या रोज कीर्तनाला जातो, मग त्यात पेट्रोल कुठून टाकतो? पेट्रोलची काही गरज नाही दीदी. कीर्तन संपायच्या आत उठतो, दुसऱ्याच्या गाडीतला आपल्या गाडीत टाकतो आणि घरी पोहोचेपर्यंत हॉर्न वाजवत नाही. असा माझा पप्या आहे. म्हटलं पप्या पण चांगला आहे मनासारखा. मग नेमका त्रास कोणाचा? घरातले सगळे सभासद झाले, फक्त एकच माणूस राहिलं घरातलं. म्हटलं आजी सगळे मनासारखे आहेत, सुनबाईचा काही त्रास आहे का? सुनबाई म्हणेपर्यंत आजी कसं सांगू तुम्हाला, मोठ्यानं रडायला चालू केलं. कसं सांगू दीदी? म्हटलं आजी सुनबाईचा त्रास, दीदी डोक्याला तेल नाही, भाजीला तेल नाही, अंगाला साबण नाही, कपड्याला साबण नाही. माझं जर खोटं वाटत असेल तर वास घेऊन पहा. मला महिनाभर आंघोळ नव्हती म्हातारीला आणि ते कपड्याचा वास मला दिला. म्हटलं आजी मला वास नका देऊ, फक्त सांगा मला. दीदी खरं सांगते तुम्हाला, प्रपंच नखाबोटानं केला पण काहीच उपयोग नाही झाला. सून माझी चांगली नाही निघाली. म्हटलं आजी एवढा त्रास तुमची सुनबाई तुम्हाला देते, मग सून जवळच्या नात्यातली का दूरच्या नात्यातली? सख्या भावाची. इथं किती सख्या भावाच्या आहेत, त्यांनी जरा सावध राहा. सख्या भावाची. म्हटलं आजी म्हणूनच काम फसलं. तुम्हाला जर असं वाटतंय ना की या तुमच्या घरात तुम्हाला सुनबाईचा खूप त्रास आहे या वयामध्ये, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. चला माझ्यासोबत चकलंब्याला. जुनं देवस्थान आहे, मुलींची संस्था आहे, तिथं थांबा. रोज लेकरांसोबत हरिपाठ काकडा करा. वाटलं तर काही सेवा करा, नाही वाटलं तर निवांत राहा, पण जीवाला काही खाऊ नका, दुःखी राहू नका. चला माझ्यासोबत. म्हाताऱ्याने यायला पाहिजे की नाही माझ्यासोबत? आजी निघाली नाही माझ्यासोबत. आजी म्हटली दीदी आले असते, पण अजून कापूस वेचायचा राहिलाय मागचा. बोलण्याचं माझं एकच तात्पर्य आहे, व्यवहारामध्ये आपण विश्वास ठेवतो तर आपल्या विश्वासाला कधीतरी तडा जाण्याची शक्यता असते. काही कामं विश्वासानं होतात, काही कामं विश्वासानं होत नाहीत. पण हा जो विश्वास आहे, खऱ्या अर्थानं हा विश्वास ठेवण्याचं एकमेव आणि योग्य ठिकाण कोणतं? महाराज म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास. कुठे आहे विश्वास ठेवण्याची जागा? तर केवळ सत्पुरुष संत हे विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण आहे. संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर कल्याण होत आहे, पण साधूच्या चरणावर विश्वास ठेवला आणि कल्याण झालं, याच्यासाठी पुरावा आणि प्रमाण काय? पुरावा आहे ना. जिच्या घराला देवघर माहिती नव्हतं, जंगलामध्ये राहत होते, भिल्लाची मुलगी होती, वयामध्ये आली आणि बकऱ्याची दावण दारामध्ये लागली, मद्याचे डेरे भरले. विचारलं तिनं, बाबा पाहुणा रावळ्यांची गर्दी आहे, बकऱ्यांची दावण लागली, मद्याचे डेरे आहेत, हे कशासाठी आहे बाबा? बाळा उद्या तुझं लग्न आहे आणि आपले पाहुणे त्यांना मेजवानी द्यावी लागते. बकऱ्यांचं मांस त्यांना शिजवून खाऊ घालावं लागतं आणि मदिरा पिण्यासाठी द्यावी लागते, तेव्हा पाहुणे मंडळी खुश होतात. बाबा माझ्या लग्नासाठी हे सगळे बकरे मरणार? हा बाळा हे मरणार आहेत तुझ्या लग्नासाठी. रात्र विचारात गेली. एवढे निष्पाप जीव माझ्या एकटीच्या लग्नासाठी जर मरणार असतील तर मी बिना लग्नाची राहिले तर कुठे बिघडलं? रात्रीतून घर सोडलं आणि जंगलामध्ये गेली. तिचा बाप जंगलाचा राजा होता, जंगलाचा कोपरा न कोपरा त्याला माहिती होता. आपल्या बाळानं, आपल्या लेकीनं, आपल्या मुलीनं घर सोडून पळून गेली आहे, पण तिला शोधायचंय. कुठल्या वाईट विचारानं ती गेलेली नाही, हा विश्वास होता मुलीवरती, पण कोणत्या कारणानं गेली त्याचा तपास लागत नव्हता. म्हणून पाठवलं विश्वासातल्या लोकांना, जा माझ्या मुलीचा शोध घ्या, माझं बाळ कुठल्या तरी दुःखित विचारानं गेलेलं आहे. ती पाहत होती की तिला शोधण्यासाठी काही माणसं फिरतायत, पण स्वतः तिला बचाव करायचा आहे, आपल्या घरी तिला पुन्हा जायचं नाही. घरी जावं तर 1000 बकरे मरणार आहेत, म्हणून जिवंत पशुचा जीव वाचवण्यासाठी मेलेल्या पशुच्या जवळ 3 दिवस 3 रात्र तिनं काढल्या.
थोडंसं जाणीवपूर्वक मला बोला, मला सांगा, रस्त्यावरून जाताना रस्त्याच्या कडेला एखादं जनावर ढोर जर मेलेलं आपण टाकून दिलं तर त्याचा घाणेरडा वास तुम्ही 3 मिनिटासाठी उभं राहून सहन करताल का? 3 मिनिटासाठी काय 3 सेकंदासाठी सुद्धा त्या मेलेल्या जनावराचा वास माणसाला सहन होत नाही. हिनं 3 दिवस कसा सहन केला असेल? पण प्रबळ इच्छाशक्ती की मी माझ्यामुळे त्या बकऱ्यांना मरू देणार नाही, सहन केलं. बाकीची सगळी माणसाची इंद्रिय सर्व सहन करतील, पण नाक नावाच्या इंद्रियाला बऱ्याच काही गोष्टी सहन होत नाहीत. पण तो घाणेरडा वास तिनं सहन केला. आणि मग जेव्हा तिच्या मागचा पाठलाग थांबला तेव्हा पुढे गेली आणि मतंग ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर ज्या वाटेवरनं मतंग ऋषी स्नानाला जात होते ते वाट ते हातानं झाडून काढू लागले. वाट हातानं झाडते. कित्येक वर्षापासून तिची सेवा चालू झाली, पण आपली वाट कोण झाडताय हे त्या ऋषींना माहिती नाही, कळून येत नाही. एक दिवस सापडली नजरेमध्ये. साधूच्या नजरेमध्ये कुणी येऊ द्या, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून याच्या त्याच्या नजरेत पडण्यापेक्षा संताच्या नजरेमध्ये नेहमीच माणसाने येण्याचा प्रयत्न करावा. साधूच्या नजरेला सापडली, ती दरडावून विचारलं, कोण आहेस तू? नाव तर मी तुम्हालाच विचारणार आहे. एवढ्या वर्षापासून सेवा करतेस, विचारलं का नाही? एवढ्या दिवसापासून अशी लपून छपून सेवा का केली? गुरुदेव, भिल्लाची मुलगी मी, क्षुद्र जातीत जन्माला आलेली, माझी सेवा स्वीकाराल का नाही हे माहिती नव्हतं, म्हणून चोरून सेवा केली. माफी असावी, पण तुमच्या नजरेत मी कधी यावं ही माझी तिळमात्रही कधी अपेक्षा नव्हती. पण आज चुकून मी सापडले का? म्हातारपणामुळे झाडावरून उतरायला मला उशीर झाला, म्हणून तुमच्या नजरेमध्ये सापडले. साधूनं तिचा तो अंतकरणाचा भाव पाहून, तिच्या मनाचं पावित्र्य पाहून तिला आशीर्वाद दिले आणि आपल्या आश्रमाच्या बाहेर राहण्यासाठी जागा दिली, झोपडी बांधून दिली, अधूनमधून सत्संगाला येण्याची संधी दिली. आता तिचं जीवन धन्य होऊ लागलं. तिला भक्तीची दिशा मिळत निघाली. अडाणी होती, अशिक्षित होती, तिच्या घराला ग्रंथ, देवघर या गोष्टी माहिती नव्हत्या. एकादशी कशाला म्हणतात, देवधर्म कशाला म्हणतात कळत नव्हतं. पण संताच्या कृपेनं सगळ्या गोष्टींचं ज्ञान झालं आणि संत जाताना, वैकुंठाला जाताना तिला सांगून गेले, बाळा भाग्यवान आहेस तू. अगं आयुष्यभर भक्ती करून आम्हाला देवाला भेटायला जावं लागतंय, पण भाग्यवान आहेस तू. तुला देवाला भेटायला जायची गरज नाही, देव तुला भेटायला येणार आहे. हे सांगितलं तिला. आणि सांगितलं तेव्हापासून सद्गुरूच्या शब्दावर केवळ एक विश्वास तिनं ठेवला आणि विश्वासावर देवाची वाट पाहत राहिली. तो विश्वास पूर्ण झाला. देव वनवासाच्या वाटेवरून जात असताना ती रूटमध्ये नव्हती, तब्बल 250 किलोमीटर दूर होती प्रवासाच्या मार्गावरनं. 250 किलोमीटर म्हणजे आळंदी ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर पालखी मार्गाचा प्रवास, एवढा दूरचा प्रवास. 250 किलोमीटर माझे भगवान तिच्यापर्यंत चालत गेले आणि अणवाणी पायाना वापस आले. 500 किलोमीटर प्रवास रूट सोडून देवानं एका भक्तासाठी केला. कशासाठी केला? संतांवर ठेवलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी देवाला हे करावं लागलं. ज्या भक्तानं संताच्या शब्दावर विश्वास ठेवला त्या महिला भक्ताचं नाव चूक. भिल्लाची मुलगी होती ती. लग्नासाठी बकरे मरतील म्हणून घर सोडलं होतं तिनं. मतंग ऋषीची कृपा झाली. परब्रह्म राम तिला भेटण्यासाठी गेले. नाव तिचं चूक. पटकन सांगा नाव तिचं. विश्वास पाहत होते मी तुमचा. तुमच्या उत्तरावर तुमचा विश्वास आहे का नाही? कोण होते ते? मी न जानकी राजकुमारी, मी न अहिल्या शापित नारी, दीन रानटी वेडी शबरी, तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, आश्रम
आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना रामा रघुनंदना राम रघुनंदना नंदना आश्रमात या कधी रे येशील हे नाथ नारायणा नारायणा रामा रघु नंदना नंदना हे नंदना 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 आश्रमात या कधी रे येशील हे नाथ नारायणा. विश्वास ठेवला सद्गुरूंच्या संतांच्या शब्दावर आणि तो विश्वास पूर्ण झाला. आता या शबरी मातेच्या उदाहरणातून तुम्हाला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. दादा खरंच ना, विश्वास असा ठेवा, भक्ती अशी करा शबरी मातेसारखी. काय भक्ती केली शबरी मातेनं? देवाच्या देवळात मंदिरात गेली नाही, अरे देवळातला देव तिच्या झोपडीवरती आला. अशी भक्ती माणसा जीवनामध्ये करावी, अशी भक्ती करावी. आपण देवाच्या मंदिरात जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी आला पाहिजे आणि आपलं घर मंदिर झालं पाहिजे. अशी भक्ती माणसानं करावी. दादा ऐका पुढे, अरे भक्ती अशी करावी आपण देवाची, अशी भक्ती करावी. आपण देवावर प्रेम करतो यात नवलच नाही, त्यानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. अशी भक्ती माणसानं जीवनामध्ये करावी, अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनात, अशी भक्ती करावी. आपण त्याच्यासाठी रडतो ना, त्यात नवल नाही, त्यानं आपल्यासाठी ढसा ढसा रडलं पाहिजे. अशी भक्ती करावी, अशी भक्ती करा, अशी भक्ती करा. आपण त्याचं नाव घेतो यात नवलच नाही, अरे त्यानं आपल्या नावाचं भजनच केलं पाहिजे. अशी भक्ती करा जीवनामध्ये, त्यानं आपलं नाव घेतलं पाहिजे. अशी भक्ती करा. वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे. आपण जसं आळंदीला गेलं की माऊली म्हणतात, तसं वृंदावनामध्ये तिच्या नामाचं भजन गायलं जातं. भगवान परमात्माचं, कृष्ण परमात्माचं प्रेम तिच्यामुळे जगाला कळालं. कृष्ण परमात्माचं प्रेम तिच्यामुळे जगाला कळालं. लग्न न करता देवाची पटराणी झाली ती. श्रीकृष्णाचं नाव घेताना अगोदर तिचं नाव घेतलं जातं, नंतर कृष्ण म्हटलं जातं. 2 अक्षरी तिचं नाव आहे. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. या 2 कान्यामध्येच कान्हा लपलेला आहे. तिचं नाव बरोबर ना, तिचं नाव. ती भगवंताचं भजन करते नवल नाही, अरे भगवंताची बासरी तिचं भजन करते. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. 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 भेट तुझी रे युगा युगाची, साथ दिलीस त्वा मला जन्मा. युगा युगाची साथ दिलीस त्वा मला जन्माची. मिलनाच्या अशा अंतरी, मिलनाच्या अशा अंतरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बावरी. राधा
राधा राधा करी बासरी कृष्ण येता झाली बावरी. भक्ती अशी करा, आपण त्याचं भजन करतोय नवल नाही, त्यानं आपलं भजन केलं पाहिजे. अशी भक्ती जीवनामध्ये करावी. राधे राधे के बिना श्यामाधा राधे के बिना श्यामाधा वेदे राधे श्याम. जन्म जन्म का भाग जगत एक राधा का नाम. जन्म जन्म का भाग जगत एक राधा का नाम. जन्म जन्म का भाग जगत एक राधे का नाम. राधा के बिना श्याम आधा जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्याम आधा या सगळ्या प्रमाणांचा एकच त्या ठिकाणी सांगण्यामागचा एकच उद्देश आहे. मी हे का सांगितलं, भक्ती अशी करा शबरी मातेसारखी. आपण देवाकडे जातो नवल नाही, तो आपल्याकडे आला पाहिजे. पण मूळ या शबरी मातेच्या उदाहरणातून मला एकच मुद्दा तुम्हाला पटवून द्यायचा आहे की दादा, विश्वास संतांच्या चरणावर ठेवल्यानंतर का देव आपल्या हाताला लागत नाही, का आपलं कल्याण होणार नाही. फक्त विश्वास ठेवण्याचं योग्य ठिकाण आपल्याला कळालं पाहिजे. संतांवर विश्वास ठेवला नक्की 100% आपलं कल्याण होणार. म्हणून इथे तुकोबाराय सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. 9 वाजल्यापासून विश्वास विश्वास विश्वास, 9:30 पासून भजनच चालू आहे आपलं विश्वासाचं. पण हा विश्वास म्हणतात कशाला? विश्वास याची व्याख्या करण्यापेक्षा त्याची अनुभूती देते मी तुम्हाला एका उदाहरणातून. भगवान परमात्मा कृष्ण परमात्माचे असे काही भक्त आहेत की त्या भक्तांची केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. जय जय राधा रमण हरी बो, जय जय राधा रमण हरी बो, जय जय राधा रमण हरी बो, जय जय राधा रमण हरी बो. सर्वांनी टाळी वाजवा भजन. सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होती. किमान आपल्या तोंडानं कृष्ण म्हणावं, जे भजन चाललंय ते गावं, हातानं टाळी वाजवावी. माझ्या पांडुरंगानं माझ्या कृष्ण परमात्मानं ज्यांना हात दिलेले आहेत ते नक्कीच हात उंच घेऊन टाळी वाजवतील. ज्यांना तोंड दिलेलं आहे ते नक्कीच तोंडानं भजन करतील. आणि मी सांगते त्या गोष्टीवरती ज्यांना विश्वास नाही त्यांच्याकडे माझे गदावाले बाबा पाहतील. वाजवा टाळी, करा भजन. हरी बोल हरी बोल हरी बोल, हरी बोल हरी बोल हरी 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 बोल, हरी बोल हरी बोल, टाळी 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 हरी बोल टाळी वाजवा म्हणा. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. टाळी. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. हा जय जय राधा रमण हरी बोल, 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 हरी राधा जय जय राधा गोपाल कृष्ण भगवान की, राधा रानी सरकार की, पवन सूत हनुमान की जय.
अर्जुनाची केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. असा निस्सीम भक्त की त्या भक्ताच्या प्रेमापोटी यानं त्याच्या रथाचं सारथ्य पण करावं. त्यानं विसरून जावं रे, विश्वाचा मालक मी आहे, ड्रायव्हर कसा हो, पण विसरला प्रेमापोटी, रथाचं सारथ्य पण केलं. एवढं प्रेम ज्या अर्जुनावरती, तो अर्जुनही तेवढ्या प्रेमास पात्र, त्याची भक्ती तेवढी योग्य. अशा अर्जुनाच्या समोर संकल्प केला पितामह भीष्माने, उद्या सूर्य अस्ताला जाण्याच्या आत पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही. दुर्योधनादिकांना आनंद झाला. कौरवांना वाटलं आता महाभारताचं युद्ध उद्याच संपणार. मला फक्त विश्वास समजावून सांगायचा आहे तुम्हाला. इकडे सूर्य अस्ताला गेला. सूर्य अस्ताला गेल्यानंतर युद्ध करायचं नाही, सगळ्यांनी आराम करायचा. सैन्य सगळं झोपलेलं आहे, आरामात आहेत. कौरव सगळे आनंदात आहेत का उद्या पांडव मरणार म्हणजे महाभारताचं युद्ध संपणार. पण एवढा आनंद झाला, फक्त जामून तोंडात सोडायचे आणि फटाके फोडायचे राहिले, एवढा आनंद झाला. पांडव सगळे निवांत आहेत, कुठल्या विचारात नाहीत, स्थिर आहेत, सुख दुःखापासून दूर आहेत, हर्षही नाही आणि दुःखही नाही. अशा स्थितीमध्ये पण विश्वाच्या मालकाला चैन पडेना. या अंगावरचं त्या अंगावर, या अंगावरचं त्या अंगावर बेचैन झालं. पहाड झाली, रात्र विचारामध्ये गेली आणि भगवान परमात्मा अर्जुनाकडे आला. अर्जुन निवांत झोपलेला होता, घोरत होता, घोरत होता. तो भगवंतानं उठवलं, उठ अर्जुना, अरे उठ. देवा साखर झोपेचा भंग करता. अरे तुझ्या जीवनाला भुंगा लागला आणि तू म्हणतो साखर झोपेचा का भंग करता. अरे वेड्या, उद्या पृथ्वीवर एकही पांडव राहणार नाही हे तुला माहिती नाही का. देवा माझ्या समोर तर प्रतिज्ञा केली, म्हणे मग तुला माहिती आहे तू उद्या मरणार आहे. अर्जुना तुला झोप लागलीच कशी. प्रश्न बरोबर होता देवाचा. कल्पना करा, आपल्याला कळावं उद्या आपल्या घरात दरोडा पडणार आहे, झोप येईल का आपल्याला. रुईकर, झोप येणार नाही. चुकून फोन यावा, हॅलो बोला, यमराज बोलतोय, झोप येईल का. नाही येणार. आपल्याला झोप येत नाही, ऐकलं तर साधं. ज्याला माहिती आहे मी उद्या मरणारच आहे, कारण भीष्माची प्रतिज्ञा कधी खोटी होत नाही, मग तो अर्जुन झोपलाच कसा, त्याला झोप लागलीच कशी. बरं झोप लागली ते लागली, एवढी गाढ लागली की घोरायला लागला. आणि वर्ण म्हणतं साखर झोपेचा भंग करू नका. हा अर्जुन झोपला कसा, देवाला प्रश्न पडला. भगवान म्हणतात, अर्जुना तुला झोप कशी रे लागली. माझ्या अर्जुनानं उत्तर दिलं, देवा मी उद्या मरणारच आहे, मी उद्या मरणारच आहे हे मला 100% माहिती आहे. पण देवा मला 101% माहिती आहे. म्हणे काय. मी उद्या मरणार आहे, पृथ्वी निष्पांडवी होणार आहे हे माहिती आहे, तरी पण आम्हाला जिवंत ठेवणारा जागा आहे म्हणून मी झोपलेलो आहे. देवा आम्हाला जिवंत ठेवणारा जागा आहे, आम्हाला जागा राहण्याची काय गरज, हे माझ्या झोपण्याचं कारण आहे. याला म्हणतात विश्वास. हा काय आहे विश्वास. हाच विश्वास संतांच्या चरणावर. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि विश्वास ठेवून संतांच्या चरणावरती सर्व भावे आम्ही समर्पण केलं. आम्ही स्वतःला शिल्लक ठेवलं नाही, अगदी सर्व वृत्तीनं त्या ठिकाणी अर्पण झालो संतांच्या चरणावरती. आणि एवढा आमचा सद्भाव पाहून मग त्या ठिकाणी आम्ही योग्य होणार. कशासाठी. तेजी माझ हित करीती सगळा, तेजी माझ हित करीती सगळा, करे जेने हा गोपाळ कृपा करे,
तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संत काय करतात? संतांना सर्व भावे शरण गेल्यानंतर देवानं आपल्यावर कृपा करावी एवढं योग्य आपल्याला बनवतात. नेमकं काय करतात? तर या देहाचं महत्त्व काय त्याची आपल्याला जाणीव करून देतात. बाबा रे, हा सुंदर देह, हे सुंदर जीवन वारंवार मिळत नाही, तुला मिळालं, याचं महत्त्व जाणून घे आणि योग्य मार्गावर चाल, जेणेकरून देव तुझ्यावर कृपा करेल. अशा मोलाच्या गोष्टी सांगण्याचं काम संत करत असतात. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भव. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. जीवन वारंवार नाही रे बाबा, तुला हे सहज मिळालेलं नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. हे सहज नाही रे दादा तुला मिळालेलं. हे वारंवार वारंवार आपल्या मनावर बिंबवून योग्य रस्त्यावर घेऊन जाण्याचं काम संत आपल्याला करत असतात. तेची माझे हित करीती सकळ. हिताच्या गोष्टी सांगतात, कल्याणाचा मार्ग दाखवतात. संताशिवाय उद्धारासाठी कल्याणासाठी प्रयत्नशील राहा. भगवंताचं गुणगान गा. तूने अजब रचा भगवान, खिलौना माटी का, कान दिए हरि भजन सुनन को, तो मुख से कर गुणगान, खिलौना माटी का. याची जाणीव रोज वारंवार आपल्याला सांगण्याचं काम करतात संत. संत म्हणतात भजन करा. काय भजन करा? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आता सर्व टाळकरी थांबतील, फक्त खाली बसलेले लोक भजन गातील, कारण उपदेश संताचा आहे. आम्ही आमच्या काही पदरचं सांगत नाही. ज्ञानोबा आहे तुकोबारानं जे अपेक्षित आहे, जी 129 वर्षाची परंपरा घेऊन तुम्ही चालता, त्याला सार्थ उतरायचं आहे. मुखानं भजन गायचं आहे. आवाज तर मला फक्त तुमचा ऐकायचा आहे. जोरात म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात म्हणा, बॅटरी फुल चार्जिंग केल्यासारखं जोरात. एक काम करू आपण, एकदा महिलांनी म्हणायचं, एकदा पुरुषांनी म्हणायचं. अगोदर महिला मंडळ गातील, तोपर्यंत दादा बाबा काका आप्पा भाऊ नाना तात्या आबाजीजा तुम्ही घशाची प्रॅक्टिस करा. तुम्ही थोडं थांबा. अगोदर आमच्या मावशा भजन म्हणतील. म्हणताय ना? अरे म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात जोरात. मागच्या महिला वा वा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. जोरात म्हणा. वा वा, क्या बात है. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. मोठ्यानं म्हणा. वा वा. आता वेगात. हा हा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा. वा 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 वा. आता थांबा. आता यांची बारी आहे, तुम्ही अजिबात म्हणायचं नाही. महिलांनी शांत थांबायचं. आता टोपीवाले, फेट्यावाले, चष्मावाले, गंधावाले, मिशावाले सगळ्यांनी म्हणायचं आता माझ्या पाठीमागे. सर्व पुरुष मंडळ जोरात म्हणा. थोडंसं आम्हाला ओव्हरटेक करून पुढे गेलात तरी चालेल, पण भजन जोरात करा.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा वा वा जय हो क्या बात है आवाज मोठा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा ऐकू येऊ द्या आवाज वा 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 मागचे झोपले का काय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी म्हणा वा वा आता सगळे मिळून जय हो राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण भगवान की जय बाबांसाठी टाळी वाजवा सर्वांनी बाबा आपल्या चरणावर माझं वंदन आहे धन्यवाद बसा महिला मंडळ फार गोड भजन केलं दादा बाबा काका तुम्ही सुद्धा जोरात भजन केलं फार सुंदर आमच्या महिला मंडळानं कौतुकासारखं भजन केलं फार गोड गायलं काही अशाच होत्या हाताचे घडी घालून अशा डोळे फाडून पाहत होत्या माझ्याकडे पण काही जोरात भजन करत होत्या एक आजीबाईला तर शेवटपर्यंत मेळच नाही लागला कशाचा भजन म्हणा म्हटल्यानंतर खडबडून जाग्या झाल्या भजन म्हणायला लागल्या तर पहिली जांभळीच दिली रामकृष्ण हरी तेवढ्यात विचारलं तारा दीदीनं भजन म्हणायला सांगितलं पण झोपच आवरणा पाणी आणलं का ग पाण्याची बॉटल मिळेना झोप जाईना भजन म्हणता येईना मग आजीनं इथल्याच हौदातलं पाणी घेतलं आणि इथेच पुसलं स्वतःच्या तोंडाला आणि डोळ्याला पुसाव ना जिला पाणी विचारलं तिच्याही तोंडाला सारवून घेतलं असो जास्त न लांबवता संतांना जे अपेक्षित आहे काय करतात संत कल्याणाचा कोणता मार्ग दाखवतात हाच मार्ग चिंतन करा चांगलं जगा सुंदर जगा निष्पाप राहा निष्पाप पवित्र जगा तुमचं जगणं एकदा तुम्हाला जगायचं कळालं ना जीवन धन्य झालं तुमचं लोकांना नेमकं हेच वर्म कळत नाही काहीच कळत नाही काहींना कुठं चालले कहाँ चले हो क्या पता कहाँ जा रहे हो आगे लोग जहाँ जा रहे ना हम उनके पीछे पीछे जा रहे अरे मरशील खड्ड्यात जाऊन जरा समजून घे कुठं जायचं काय जायचं जीवनाचं साध्य काय आहे हे समजून घे पण समजून घ्यायला कोणी तयार नाही असो संतांनी सांगितलेल्या मार्गावर चालायचं जेणेकरून जेणे हा गोपाळ कृपा करी भागली या मज वाहतील कडिये त्यांची यानी जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन मोडी बोलिले ते विठोबा रुखुमाई विठोबा रुखुमाई विठोबा रुखुमाई विठोबा रुखुमाई विठोबा फार सुंदर आमच्या गायनाचार्य महाराजांसाठी मृदंगाचार्य महाराजांसाठी टाळी वाजवायला सर्वांना अप्रतिम अप्रतिम फार सुंदर माझ्या अल्पमतेने अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला बोलण्याच्या ओघात काही अपशब्द गेले असतील काही चुकीचं बोलण्यात आलं असेल तुमचं लेकरू म्हणून क्षमा करा खूप उशीर झाला कीर्तन उशिरा चालू झालं कारणानं थोडासा उशीर झाला खरं पाहिलं तर 9:30 ते 11:30 पण 9 मिनटं जास्त झाली त्याच्याबद्दल क्षमा मागते वयस्कर माणसं माझ्यासमोर आहेत कोणाला पाठीचा त्रास असतो कोणाला गुडघ्याचा त्रास असतो कोणाला झोपेचाही त्रास असतो माझ्यामुळे त्रास झाला असेल तर क्षमा असावी आता एकच निवेदन आहे जेव्हा मी आमच्या समाधान भाऊंच्याकडे कीर्तनासाठी आले होते कांडळ त्यांच्याकडे
त्यावेळेला त्यांच्या परिवारातले लोक आणि गावातले असे काही लोक होते कीर्तनासाठी. पण आज विशेषत्वानं पाऊस आहे, पण या पावसातही तुम्ही एवढ्या उपस्थितीत आहात, हे हे आमचं यश नाही, या सप्ताहाचं यश आहे बरं. तर तुम्ही एवढ्या संख्येनं उपस्थित आहात याचा मला आनंद आहे. आता असल्या पावसात घरातून बाहेरच पडत नाही माणूस. पाऊस पाहून तर मला वाटलं होतं कीर्तन करायला मी आणि आमच्या टाळकरी याच्या पलीकडे दुसरं कोणीच नसेल, पण सगळ्यांची उपस्थिती पाहून आनंद वाटला. आपल्या सगळ्यांना एक निवेदन आहे माझं, कधीतरी चकलंबा या गावाला भेट द्या. भगवानगडाच्या पुढे 15 किलोमीटरवरती माझं गाव आहे. त्या चकलंबा या गावी 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान. मी जेव्हा आपल्या रोहित कीर्तनाला आले होते तेव्हा सांगितलं होतं. आणि त्या संस्थानच्या 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान, माऊली ज्ञानोबरायांची जशी संजीवन समाधी आहे तशी संजीवन समाधी चकलंबा या गावी आहे, कल्याण स्वामी महाराजांची. आणि त्या महाराजांच्याच कृपा आशीर्वादानं हा सगळा संप्रदायातला प्रवास चालू आहे. इथे आमच्या स्वतःचं काहीच नाही आहे. जे असेल ते समर्थांची, सद्गुरूंची कृपा आहे, स्वामी महाराजांची कृपा आहे. त्या 1100 वर्षापूर्वीच्या जुन्या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचं काम मी हाताशी धरलेलं आहे. मंदिर आम्ही दगडी पूर्ण केलं. त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कुठला राजकीय शासकीय निधी त्या मार्गाने मी आजपर्यंत कधी गेले नाही. लोकांच्या सहकार्यातून, लोकवर्गणीतून संस्थांचं काम चालू आहे. जवळजवळ 1 कोटीचा तो प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काम आम्ही केलं आहे. मंदिर पूर्ण झालं, बाकी आवारा जो आहे त्याचं काम चालू आहे. तर त्या संस्थांच्या विकास कामामध्ये रुईकरांनी माझ्यासोबत असावं असं मला वाटतं. एखाद्या राजकीय व्यक्तिमत्वाकडे आपण मागणी, देणगी, निधी मागायला गेलो तर अडचण काही नाही, पण आपलं स्त्री जीवन आहे, थोडंसं आपण आपल्या चाकोरीत चालावं या उद्देशानं आजपर्यंत आम्ही कुठे गेलो नाही मागण्यासाठी. म्हणून लोकांच्या मदतीतून जी गोष्ट वर्ष 2 वर्षात होते, निधी मिळाल्यानंतर लागणार 10 वर्ष काय फरक पडला. म्हणून लोकांच्या मदतीतून आपण लोकवर्गणीतून त्या संस्थांचं काम करू या उद्देशानं मी संस्थांचं काम करत आहोत. संस्थांच्या कामामध्ये तुमच्या कष्टाच्या पैशाची एक वीट जरी लागली तरी माझ्यासाठी खूप झालं. आमच्या सुनीताताई आंधळे जी जशी मुलींची वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि आळंदीसारख्या पवित्र स्थळी, ते त्यांचं कौतुकच आहे. अगदी अशी संस्था चकलंबा या गावी सुरुवातीला सांगितलं की चकलंबा या गावी संस्थांच्या अंतर्गत आम्ही ती संस्था चालवतो. 250 मुली आज संस्थेमध्ये आध्यात्मिक अभ्यास करतात. भागवत, रामायण, कुठलाही अभ्यासक्रम असेल, शास्त्रीय संगीत परीक्षेचा शिकायचा असेल किंवा तुम्हाला भजनाचं शिकायचं असेल, कीर्तनामध्ये काय म्हणावं ते शिकायचं असेल, कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास करायचा असेल, मृदंग, वेग, सगळे विषय एका जागेवर शिकवले जातात. आणि अशी ती सुंदर संस्था. एकच उद्देश आहे, महाराष्ट्रभरामध्ये जेवढ्या काही संस्था आहेत, मग ते कुठलेही संस्था चालक असतील, प्रत्येकाचा उद्देश एकच आहे की संप्रदायाची सेवा आपल्याकडनं या पद्धतीने घडावी. म्हणून जी जी लोक अशी सेवा करतात त्या सगळ्याच लोकांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. आणि मला माझ्या कामाचा आनंद आहे की देवानं किती चांगलं काम लावलं. मला असेल, आमच्या सुनीताताईंना असेल, किती चांगली सेवा दिली. आम्ही सेवा करतो यात नवल नाही, पण आम्ही सेवा करणारी माणसं तयार करण्याचं काम करतोय. ते काम आम्हाला देवानं दिलं यात आम्ही स्वतःचं भाग्य कधी कधी समजतो. म्हणून या माझ्या संस्थांच्या विकास कामामध्ये तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत असावं. या माझ्या बोलणं ऐकल्यानंतर जर कोणाला वाटलं ताईंच्या कामामध्ये आपल्याला मदत करायची आहे, आणि लक्षात घ्या, कुठल्याही एखाद्या मठ मंदिराचं काम हे दानावरती, धर्मावरती असतं. मग तो धर्म तुम्ही ₹1,00,000 द्यावं म्हणजे खूप मोठा धर्म झाला असं काही नसतं. धर्माचं काम हे रुपयापासून असतं. धर्म हा रुपयातून जोडला जात असतो. शिर्डी संस्थान असेल, साईबाबांची फक्त झोळी होती, दत्त महाराजांची झोळी होती. त्या झोळीमध्ये जे येईल त्यातून त्या ठिकाणी धर्माची कामं ती करत होती. अगदी तशीच आमची ही झोळी आहे. या झोळीमध्ये तुमच्या इच्छेनं तुम्ही जे द्याल त्या दात्याचं नाव आम्ही देणगी जाहीर करू, त्यांचं नाव त्या ठिकाणी पुकारू, त्यांचं नाव जाहीर करू. दात्यांनी आमच्यासोबत असावं आणि कधीतरी चकलंबा संस्थानला भेट द्या. नक्कीच तुम्हाला आनंद होईल, तुम्हाला समाधान वाटेल. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते, वाणीला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय